नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। रात्रीची वेळ, मी घाटातून गाडी ड्राईव्ह करत होतो। सुनसान रस्ता, सोसाट्याचा वारा सुटला होता, विजांचा कडकडाट। मी वळणारच तेवढ्यात मला ती दिसली। सफेद कपडे, मोकळी सोडलेले केस वाऱ्याने उडत होते। मी कार थांबवली। ती म्हणाली, मला इस्लामपूर फाट्याला सोडाल का? त्यावर मी म्हणालो, ठीक आहे, मी मिरजला चाललो आहे, आत बसा। ती दरवाजा उघडून आतमध्ये बसली। मी कार ड्राईव्ह करत पुढे चाललो होतो। ती एकटक समोर बघत होती। थोड्या वेळाने मीच विचारले, इस्लामपूर फाट्याला कुठे? त्यावर ती म्हणाली, तिथूनच 2 किलोमीटरवर माझे घर आहे, मी काळज या गावात राहते। त्यावर मी पुन्हा म्हणालो, एवढ्या रात्री एकट्याच? म्हणजे इकडे कुठे? डॉक्टर सामंत, किती चौकशी करता? मी आश्चर्यचकित होऊनच म्हणालो, मी डॉक्टर सामंत आहे हे तुम्हाला कसे माहीत? त्यावरती म्हणाली, मला माहीत आहे हँडसम। ती किंचित मला चिडवत खट्याळपणे बोलत होती। मी बघतच राहिलो। मला खूप बरे वाटले, कोणी अपरिचित स्त्री आपल्याला हँडसम बोलते। तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत। त्यावर ती म्हणाली, मी नेहमीच रात्री इथेच असते। मी विचारले, पण का? त्यावर ती म्हणाली, भूतांना वर्तमान भविष्य नसते। मी हसलो आणि म्हणालो, विनोद छान करता। त्यावर ती थोडी सिरियस होत म्हणाली, माझी एक मदत कराल का? मी म्हणालो, काय? त्यावर ती, माझ्या घरी जा आणि माझ्या नवऱ्याला, मुलींना हे सांगा की तुमची आई वारली आहे, ती कोणाबरोबरही पळून गेली नाही। त्या रात्री मी घरी येत असताना माझ्या स्कूटीला एका ट्रकने उडवले। कोणालाही कळू नये म्हणून मला स्कूटीसह खोल दरीत भिरकावून दिले। माझ्या स्कूटीचा नंबर MH749 हा आहे। माझा आत्मा भटकत राहिला आहे। मी चूक नाही, मी कुणाबरोबरही पळून गेले नाही, घरीच येत होते। पण माझा नवरा सतत संशय घ्यायचा। आता हे असे झाले, तुम्ही कृपया जाल का माझ्या घरी? त्यावर मी हसतच, छान, भयकथा लिहिता वाटतं तुम्ही। ती अचानक चालत्या कारचा दरवाजा उघडून कार समोर उभी राहिली। माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली। नेमका घाटातला टर्न आला। ती समोरच उभी। तिला वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच समोरून मोठा ट्रक वळण घेताना माझी कार त्यावर आदळली। खूप मोठा आवाज झाला। त्यानंतर काहीच आठवत नाही। मी डोळे उघडले। सिटी हॉस्पिटलला ICUला ॲडमिट होतो। तेथील डॉक्टर सांगत होते, तुमचा ॲक्सिडेंट झाला होता, पण तुम्ही वाचलात, आता ठीक आहात। काही केल्या तो प्रसंग मी विसरत नव्हतो। एकदा मी खरंच तिने सांगितल्याप्रमाणे इस्लामपूर फाट्याला 2 किलोमीटर असलेल्या काळज या गावी आलो। चौकशी करत करत पोहोचलो। मी डॉक्टर सामंत, माझे आपल्याकडे थोडे काम आहे, असं म्हणताच मला त्या बाईच्या मिस्टरांनी खूप मानाने वागवले। मी त्यांना म्हणालो, MH749 ही स्कूटी तुमची आहे का? हो, पण आमची होती, पण आता नाही।
आता नाही म्हणजे आम्हाला माहित नाही या मुलींच्या आईची होती, ती कुणाबरोबर तरी पळून गेली. आता आमचा संबंध नाही. तुम्हाला हे कोणी सांगितले? तुम्ही चौकशी वगैरे केलीत का? त्यावर ते म्हणाले, तिचे वागणे बरोबर नव्हते. मला तिचा संशय होता. कधीही भांडणात ती बोलायची, मी परत येणारच नाही, कायमची निघून जाईल. आणि खरंच एके दिवशी ती आलीच नाही, कधीच आली नाही. मी त्या स्त्रीचे वर्णन करून घडलेला प्रसंग सर्व त्यांना सांगितला. सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला फोटो दाखवला. हो, ही ती स्त्री होती. मी त्यांना समजावून सांगितले, मी एक डॉक्टर आहे, माझा भूतखेतांवर विश्वास नाही, पण हा प्रसंग खरंच घडला आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रेत फाडून त्यावर अभ्यास केला आहे. मी भूत वगैरे मानत नाही. मी तुमचा पत्ता पण शोधत आलो, स्कूटीचा नंबर पण बरोबर सांगितला. मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही, पण हा प्रसंग खरंच घडला आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. फक्त तिला चुकीचं समजू नका. ती या जगात खरंच नाहीये. सगळेजण धायमोकळेपणाने रडत होते. मी शांतपणे घराबाहेर पडलो. का कोण जाणे, आज मला तिला मदत केल्याचे मानसिक समाधान मिळाले. कारण घरातून बाहेर पडताना मला दीर्घ सुस्कारा सोडल्याचा आवाज आला, पण तिथे आजूबाजूला कोणीही दिसले नाही. जर एखाद्याची मरण्यापूर्वी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्यांना कधीही मुक्ती मिळत नाही आणि ते सतत झटत राहतात त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा अनुभव निशा सोनटक्के यांचा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.